अजित पवारांचा अपघात की घातपात? रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारत अजितदादांच्या विमान अपघातावर अनेक संशय निर्माण केले. तेव्हापासून अजित पवारांच्या विमान अपघातामागे काही षडयंत्र आहे का, अशा चर्चांना जास्तच वेग आला. अजितदादा प्रवास करत असलेल्या विमानात शेवटच्या क्षणी नक्की काय झालं? विमान अचानक तिरकं होऊन कसं कोसळलं? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. ही उत्तरं मिळू शकतात ती अर्थातच विमानातल्या ब्लॅक बॉक्समधून. विमान अपघातांच्या चौकशीसाठी ब्लॅक बॉक्स खूप महत्वाचा असतो, पण अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्सच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याच्या बातम्या आल्या. तर अजित पवारांना विमान देणारी VSR कंपनी विमानातले ब्लॅक बॉक्स बंद ठेवते, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दाल में कुछ काला है म्हणत ब्लॅक बॉक्सवरून शंका व्यक्त केली. या सगळ्यावरून अजित पवारांचे पुतणे रोहित पवारांनी एक नवीन शंका बोलून दाखवली. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. पण ब्लॅक बॉक्स बाबत व्यक्त होत असलेल्या संशयात खरंच तथ्य आहे का? ब्लॅक बॉक्स जळणं, डॅमेज होणं, बंद ठेवणं शक्य आहे का? याबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे पाहूया त्या व्हिडिओमधून. अपघातग्रस्त विमानाच्या चौकशीसाठी असलेला सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ब्लॅक बॉक्स. आता नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा रंग नारिंगी अर्थात ऑरेंज असतो. या रंगामागचं कारण म्हणजे अपघात झाल्यानंतर जेव्हा विमानाचा स्फोट होतो तेव्हा आजूबाजूला काळा कुट्ट मलबासा असतो. अशा वेळी ब्लॅक बॉक्सच्या वेगळ्या आणि उठून दिसणाऱ्या रंगामुळे तो लगेच सापडणं शक्य होतं. ब्लॅक बॉक्समध्ये FDR म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अशा दोन्ही प्रकारची माहिती साठवली जाते. विमानाचा वेग, विमानाची दिशा, उंची, इंजिनाची स्थिती, विमानाचा अँगल याचा सेकंड टू सेकंड टेक्निकल डेटा FDR मधून मिळतो. तर विमानातील पायलट्सचं एकमेकांमधलं संभाषण, त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी होत असलेला संपर्क, इतर कोणत्याही व्यक्तीशी पायलट्सनी केलेला संवाद याची सगळी माहिती कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून मिळते. या दोन्ही डेटाच्या आधारे विमान अपघाताचं मूळ कारण शोधणं सोपं जातं. पण या ब्लॅक बॉक्स सोबत त्यातल्या डेटा सोबत छेडछाड होऊ शकते का, याचं उत्तर बघूयात. सुरुवात करू ती ब्लॅक बॉक्सच्या इतिहासापासून. 1950ला ऑस्ट्रेलियातील डेव्हिड वॉरन यांनी सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स तयार केला. तेव्हा विमान अपघातासाठी कारणीभूत असलेल्या मुख्य 5 घटकांवर लक्ष केंद्रित करून ब्लॅक बॉक्सची रचना करण्यात आली होती. मग हळूहळू त्यात बदल झाले. 1960 मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा ब्लॅक बॉक्स मध्ये ठेवण्यात आले. सुरुवातीच्या काळात हा डेटा स्टोअर करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईल वापरली जायची. नंतर त्या जागी मॅग्नेटिक टेप आल्या आणि आता मेमरी चिप्स मध्ये डेटा साठवला जातो. मेमरी चिपला ट्रिपल लेअर प्रोटेक्शन असतं. मेमरी चिपवर ॲल्युमिनियम थर्मल केसिंग, त्याच्या बाहेर 1 इंच जाडीचं हाय टेम्परेचर इन्सुलेशन आणि सगळ्यात बाहेर स्टील किंवा टायटॅनियमच्या केस अशी ब्लॅक बॉक्सची रचना असते. या भक्कम आवरणामुळे मेमरी चिप 2000 डिग्री फॅरेनहाइट तापमानात सुद्धा 1 तासभर सुरक्षित राहू शकते. तसंच समुद्राच्या तळाशी 20,000 फूट खोल सुद्धा ब्लॅक बॉक्स डॅमेज होऊ शकत नाही. जर विमान समुद्रात कोसळलं असेल तर खोल समुद्रात गेलेला ब्लॅक बॉक्स शोधणं कठीण असतं. म्हणूनच ब्लॅक बॉक्सवर एक बीकन सुद्धा बसवलेला असतो, ज्याला ULB म्हणजेच अंडर वॉटर लोकेटर बीकन म्हटलं जातं, जो साधारण 30 दिवसांपर्यंत समुद्राच्या पृष्ठभागावर सिग्नल पाठवू शकतो, जेणेकरून ब्लॅक बॉक्स शोधायला मदत होते. काही विमानांच्या ब्लॅक बॉक्समध्ये 90 दिवसांपर्यंत सुद्धा सिग्नल पाठवण्याची क्षमता असते. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये 25 तासांपर्यंत, तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये 2 तासांपर्यंत डेटा स्टोअर होऊ शकतो. साधारणपणे ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेल म्हणजेच शेपटी खाली बसवलेला असतो. अपघातात विमानाच्या पुढच्या भागाला जास्त नुकसान होऊन तिथे आग लागते, त्यामुळेच ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागे बसवला जातो. बोईंग 787 सारख्या विमानांमध्ये 2 ब्लॅक बॉक्स असून एक ब्लॅक बॉक्स विमानाच्या पुढच्या बाजूला बसवलेला असतो. थोडक्यात ब्लॅक बॉक्स जळणं, हरवणं किंवा डॅमेज होणं सोपं नाही, हे या सगळ्यावरून आपल्याला दिसतं. आता ब्लॅक बॉक्स बद्दल ही सगळी तांत्रिक माहिती घेतल्यानंतर अजित पवारांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्स बद्दल ज्या थिअरी समोर येत आहेत त्याबद्दल बोलूयात. ब्लॅक बॉक्स संपूर्णपणे जळलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे 2000 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच साधारण 1100 डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा ब्लॅक बॉक्स 1 तासभर सुरक्षित राहू शकतो. अजित पवारांच्या अपघातानंतर काही वेळातच ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसंच ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागच्या बाजूला असतो. आता अजित पवारांचं अपघातग्रस्त विमान बघितलं तर विमानाच्या मागच्या बाजूचा भाग
शाबूत असल्याचं दिसतं. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळण्याची किंवा मोडण्याची शक्यता खूप कमी आहे. आता या अपघाताचा तपास करणारी यंत्रणा AIB कडून सुद्धा विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दुसरा मुद्दा आहे तो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत अजितदादांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्याबाबत सुद्धा काही शंका उपस्थित केल्या होत्या. विमान शेवटच्या क्षणी अचानक टिल्ट कशामुळे झालं? रनवे 29 वरून सुरक्षित लँडिंग करणं शक्य असताना सुमित यांना रनवे 11 वरूनच लँडिंग का करायचं होतं? विमान कोसळताना को पायलट शांभवी पाठक घाबरून ओ शीट असं ओरडल्या, पण सुमित यांच्या तोंडून भीतीने एक शब्दही बाहेर कसा आला नाही, असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले होते. या सगळ्याचा तपास करण्यासाठी विमानाचा CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर महत्त्वाचा ठरणार आहे. आता CVR मध्ये 2 तासांपर्यंतचा डेटा स्टोअर होतो. अजित पवारांच्या विमानाचा टेक ऑफ नंतर फक्त 30 ते 35 मिनिटांतच अपघात झाला. त्यामुळे विमानातल्या CVR मध्ये एवढ्या कमी वेळाचा डेटा नक्कीच स्टोअर असू शकतो. अजित पवारांच्या विमानातील CVR हा हनीवेल कंपनीकडून बनवण्यात आला असून त्याचं डिटेल टेक्निकल एक्झामिनेशन होत असल्याची माहिती AIB ने दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतुल लोंढेंनी उपस्थित केलेला मुद्दा. VSR कंपनी विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवते, मग माहिती कशी बाहेर येणार, अशी शंका लोंढेंनी व्यक्त केली होती. पण विमान तज्ज्ञांच्या मते ब्लॅक बॉक्स इंजिन सुरू झाल्यावर सुरू होतो आणि इंजिन बंद झाल्यावरच बंद होतो. तसंच ब्लॅक बॉक्स योग्य पद्धतीने काम करत नसेल तर पायलटला त्यात बिघाड झाल्याचा लाईट इंडिकेटर मिळतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्स बद्दल वेळच्या वेळी मेंटेनन्स ठेवणं आणि पायलटने विमान उडवण्याआधी ब्लॅक बॉक्स चालू आहे की नाही हे तपासणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता अजित पवारांच्या विमानाचा डेटा डाउनलोड झाल्याचं AIB ने सांगितलंय. त्यामुळे तो बंद असण्याची शक्यता नाही. ब्लॅक बॉक्स पायलटकडून जरी बंद राहिला तरी विमानाने टेक ऑफ केल्यावर जेव्हा ते हवेत जातं तेव्हा विमानाच्या नोज व्हीलच्या ठिकाणी असलेल्या मायक्रो स्विचने तो आपोआप सुरू होतो, असं सुद्धा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एकूणच अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स बद्दलच्या वेगवेगळ्या थिअरीजना संशयाशिवाय दुसरा कोणताही आधार सध्या दिसत नाही. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सच्या तपासातून हा अपघात कसा झाला, महाराष्ट्राने आपला लाडका नेता कसा गमावला, याची माहिती लवकरच मिळेल अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.